नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मा पतित पावनी जगदायनी आनंद कंदिनी वरदायनी वैराग्यदायनी मा नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे, ज्यांच्या आशीर्वादाखाली छायाछत्राखाली, ज्यांच्या मार्गदर्शनाने मी या ठिकाणी बोलत आहे, असे असलेले श्री क्षेत्र शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। आणि आपल्या या संत विचार युट्यूब चॅनल वरती जमलेले सर्व मा नर्मदा मैया कृपांकित असलेले सर्व नर्मदा मैयाचे भक्त परिवारातील सदस्य, ज्यांची परिक्रमा झालेली आहे, जे परिक्रमा करत आहे, ज्यांना परिक्रमा करण्याची सदिच्छा निर्माण झालेली आहे, नूतन परिक्रमा करू इच्छिणारे सर्व मा नर्मदा मैयाचे भक्त परिवारातील सर्व सदस्यांच्या चरणी मा नर्मदा मैया सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम। आजचा जो मी हा व्हिडिओ बनवत आहे, तत्पूर्वी सगळ्यांना ज्ञातच आहे की मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती अनुभवाच्या आधारे आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या नवीन परिक्रमावासियांपर्यंत पोहोचवण्याची एक मा नर्मदा मैयाची सेवा करण्याचा संकल्प केलेला आहे आणि ते आपण पूर्णत्वाला घेऊन जातो। आजचा जो मला विचारलेला प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं मी आपलं एक छोटासा प्रयत्न करणार आहे। कारण सगळ्यात महत्वाची वेळ म्हणजे आता सध्या कोजागिरीनंतर बहुतांश आमचे महाराष्ट्रीयन परिक्रमावासी परिक्रमा करण्यासाठी उत्सुक असतात। काही परिक्रमेला निघूनही गेलेले आहेत, काही परिक्रमा करत आहे। बहुतांश लोक काहींची परिक्रमा झालेली पण असू शकते, पण ज्या वेळेस नवीन परिक्रमावासी घर सोडवण्यासाठी बाहेर जातात, त्यावेळेस प्रथम त्यांना काही नियम माहिती असावे परिक्रमेबद्दलचे। परिक्रमा कुठून उचललेली चांगली राहते, काय राहते, याच्यावरती खूप भरपूर व्हिडिओ आहेत। पण परिक्रमेत गेल्यानंतर आपल्याला बाहेरच्या राज्यामध्ये फिरायचंय। 3 राज्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने फिरायचंय। त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक आहे MP, दुसरा आहे गुजरात आणि तिसरा आहे महाराष्ट्र। महाराष्ट्राचा फक्त नंदुरबार जिल्ह्यातील थोडासा 1/4 भाग येत असतो, ज्या ठिकाणी MP आणि गुजरातच्या बाउंड्रीचं ज्या ठिकाणी एक एकीकरण करण्यासाठी मध्ये महाराष्ट्राची भूमी लागते, त्या महाराष्ट्राच्या भूमीचं नाव आहे नंदुरबार। महाराष्ट्राचे तर नंदुरबार मधून आपलं त्या ठिकाणी आपल्याला प्रवास करून जावा लागतो। असे प्रामुख्याने 3 राज्य आहे। पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा, परिक्रमेला जायचं म्हटल्यानंतर सगळे रस्ते काय असे सरळ रस्ते नसतात। तर परिक्रमेला जात असताना काही ठिकाणी तुम्हाला डोंगर लागतो, काही ठिकाणी उतार लागतो, काही ठिकाणी सुंदर रस्ता लागतो, तर काही ठिकाणी जंगल लागतं। ज्या वेळेस आपण मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेत जातो आणि नवीन ठिकाणी गेल्यानंतर जसं आपल्या गावात जर एखादा नवीन व्यक्ती दिसला तर आपण त्याचा परिचय, त्याला ओळख नसल्यामुळे विचारतो, तुम्ही कुठले आहात, कुठं चालले, तुमच्याकडे काही प्रमाणपत्र आहे का, दाखवा, तर आम्ही तुम्हाला पुढे जाऊन देऊ, नाहीतर आम्ही तुम्हाला या ठिकाणावरून हलवू देणार नाही। मग महाराज, नर्मदा परिक्रमेत सुद्धा प्रमाणपत्र लागतं का? हा मनात संशय प्रत्येकाच्या आला असेलच। तर प्रथम आपण त्याच प्रमाणपत्राची गरज आपल्याला भासते, कुठं भासते, काय भासते, त्याचा विचार आपण करणार आहोत। मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेला आपण ज्या वेळेस जातो, तर आपल्याला आपल्या घरच्यांकडून आपल्या घरातले एक आधार कार्ड आपल्याला सोबत ठेवावं लागतं। आधार कार्ड असावा, रहिवासी दाखला असावा, आपल्या ग्रामपंचायतीतून घ्यावा। आधार कार्ड जरी असलं तरीही त्या ठिकाणी आपल्याला समजून जातं हे आधार कार्ड का लागतं। तर हे आधार कार्ड ज्या वेळेस आपण मा नर्मदा मैयाची परिक्रमेमध्ये असतो, कुठल्याही आश्रमात आपण जर रात्रीच्या वेळी, दिवसा सकाळच्या वेळी किंवा भोजनाच्या वेळी, मध्यान्ह काळामध्ये, सकाळी कुठंही कोणत्याही आश्रमात जर जायचं म्हटलं तर आपका पहचान पत्र आपको वहां पे पूछा जाता है। भगवान जी आपके पास पहचान पत्र है, त्यावेळेला आपण सांगायचं हे माझं आधार कार्ड आहे।
जो तुम्हाला परिक्रमेत आधार देऊ शकतो त्याला म्हणतात आधार कार्ड. मग त्या आधार कार्डची गरज कुठं कुठं पडते तर ती आधार कार्डची गरज तुम्ही जर ओंकारेश्वर मध्ये गेल्यानंतर श्री संत गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये तुम्हाला प्रथम प्राधान्य राहील, पण आधार कार्ड जवळ ठेवावा लागतं. आधार कार्ड असेल तर तुम्हाला ते आश्रमात घेतल्यानंतर तुमची पूर्णतः प्रशासन विभागामध्ये जाऊन माहिती घेतात. ते काय काय प्रोसेस करतात मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आपण नवीनच परिक्रमेला जातो, ओंकारेश्वर मध्ये जाऊन उतरतो आणि रिक्षावाल्याला सांगतो की हमको गजानन महाराज आश्रम लेके चलिये, तर ते आपल्याला गजानन महाराजांच्या आश्रमात नेऊन सोडतात. द्वाराच्या दारामध्ये गेटच्या बाहेर सोडल्यानंतर तुमची रूपरेषा ज्यावेळेस ते बघतात, तुमच्याकडे जे हातात दंड वगैरे बघतात, तर ते तुम्हाला बोलावतात एंट्री करून घेण्यासाठी. विचारतात नेमकं तुम्ही कशासाठी आलेत, तर त्यावेळेस तुम्ही जर त्यांना सांगितलं आम्ही मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेसाठी आलोयत, तर तुम्हाला प्रथम प्राधान्य राहतं. इतर भक्त निवासामध्ये राहणाऱ्या भक्तांना त्यांची एका लाईनीमध्ये बसवतात, पण तुम्हाला पुढे घेतात आणि पुढे जाऊन तुम्हाला ते विचारतात तुम्ही सोबत तुमचं ओळखपत्र आणलंय का, म्हणजे आधार कार्ड आपल्याला गरजेचं आहे. ते आधार कार्ड आपण त्यांच्या समोर ठेवल्यानंतर ते एक फॉर्म स्लिप करतात, म्हणजे फॉर्म भरतात. पण तेवढ्यात काम थांबत नाही. आधार कार्ड घेतल्यानंतर देखील ते तुमच्या घरच्या व्यक्तींना फोन लावण्याचा आग्रह करतात. ऐका, तुमच्या घरातील एखाद्या एकदम जवळच्या व्यक्तीला फोन लावा. कारण का तर मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेसाठी ज्यावेळेस मनुष्य जातो तर त्याची तिकडे काही जीवितहानी झाली तर त्याची पूर्णतः जबाबदारी त्याच्या घरच्यांना माहित आहे की नाही की हा व्यक्ती नर्मदा मैयाच्या परिक्रमेसाठी आलेला आहे. कारण काही काही माणसं घरातून पळून गेलेले राहतात, काही काही घरातून रुसून गेलेले राहतात, काही घराशी भांडण करून गेलेले राहतात, काही कोणाचे पैसे वगैरे घेऊन चोर सुद्धा त्या परिक्रमेत निघून जात असतात. म्हणून तुम्हाला ओळखपत्राची गरज पडते. मग ते तुम्हाला घरच्यांना फोन लावायला लावतात. घरच्यांना फोन लावून विचारतात की तुमचा जो व्यक्ती आहे अमुक अमुक नावाचा, हा नर्मदा मैयाच्या परिक्रमेला जात आहे, यामध्ये तुमची अनुमती आहे का, किंवा तुम्हाला ती माहिती आहे का तुमचा व्यक्ती हा नर्मदा मैयाच्या परिक्रमेसाठी घरातून बाहेर पडलेला आहे. याच्यासाठी आपल्याला ते ओळखपत्र लागतं. दुसरी गोष्ट, आपल्याला फोन करावा लागतो घरच्यांसाठी. म्हणून परिक्रमेला जात असताना प्रथम प्राधान्य घरच्यांच्या सगळ्यांच्या अनुमतीने आपण परिक्रमेला जावं, जेणेकरून घरच्यांनाही कुठल्या प्रकारचं टेन्शन राहणार नाही. ही एक गोष्ट, म्हणून ओळखपत्र आपल्या सोबत लागतं. दुसरी गोष्ट, मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेखाली बहुतांश लबाड गुंड फिरत असतात. त्याच्यामुळे आपल्याकडे जर आपण कुठलाही व्यक्ती असला तर ओळखपत्र गरजेचं आहे आश्रमात राहण्यासाठी. हे ओळखपत्र तुम्हाला अमरकंटक मध्ये असलेलं कल्याण सेवा आश्रमामध्ये सुद्धा एंट्री करण्यासाठी लागत असतं. मोठ्या ठिकाणी गेलात, नीलकंठ धामवर्णी असो, कुबेरेश्वर धाम असो, त्या ठिकाणी तुम्हाला ओळखपत्र हे लागत असतं. ओळखपत्रावरती काम जमत नाही तर दुसरी गोष्ट प्रमाणभूत म्हणून की तुम्ही मा नर्मदा मैयाची परिक्रमा करतायत, तर तुम्हाला मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जाणारं जे काही सर्टिफिकेट असतं ते सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला दाखवावं लागतं. मी तुम्हाला त्याचा एक फोटो दाखवतो, पहा. त्याला मी तुम्हाला एक फोटो दाखवतो. तो फोटो माझ्याकडे आहे, मी तुम्हाला तो फोटो दाखवतो, पहा. हा या प्रकारे जो फोटो असतो, या प्रकारे पूर्ण मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती भरलेली असते. आपल्या एका ठिकाणी फोटो असतो, बघा. मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवतो, पहा. या कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे तुमच्याकडे ते मा नर्मदा मैयाचं परिक्रमेचं प्रमाणपत्र हे सोबत ठेवावं लागतं. आता हे प्रमाणपत्र भेटतं कुठं, किती रुपयाला भेटतं, याचीही माहिती आपल्याकडे असू द्या. तर मा नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना मा नर्मदा मैयाच्या बिलकुल ओंकारेश्वर भगवंताच्या समोर, ममलेश्वर भगवंतापासून समोर जवळ खाली मा नर्मदा मैयाच्या पात्रात जातो. ते त्या ठिकाणी गोमुख घाट आहे. त्या गोमुख घाटावरती हरिभक्तपरायण
श्री अनिलदासजी महाराज यांचा आश्रम आहे. त्यांच्या आश्रमात गेल्यानंतर तुम्हाला ते परिक्रमावासियांचं ओळखपत्र त्या ठिकाणी 100 रुपये घेऊन देत असतात. आपल्या सोबत आपले पासपोर्ट साईजचे 2 फोटो असावेत, आधार कार्ड असावं, आपल्याकडे फोटो आणि आधार कार्ड असावं, जेणेकरून आपल्याला तिथे गेल्यावर कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. परिक्रमेचा संकल्पही ते आपल्याकडून करून घेतात. संकल्पाचे 200 रुपये घेतात. त्याच्या व्यतिरिक्त पंचामृत वगैरे लागतं. पूजेचं ताट जर म्हटलं तर पूजेच्या ताटाचे 50 रुपये घ्यायचे. आता वाढले असेल, कारण नारळाचा भाव झालाय 40 रुपये. साधारणपणे या सगळ्या गोष्टींचा परिक्रमेचे नियम, परिक्रमेत कसं चालावं, तुम्ही फक्त तिथं जाऊन गजानन महाराजांच्या आश्रमातून तुम्ही अनिलदासजी महाराजांची त्या ठिकाणी भेट घ्या. तुम्हाला ते सुंदर अशा प्रकारे मार्गदर्शन करतील. आपल्याला परिक्रमेत कोणीही अडू नये, कोणीही संशयखोर व्यक्ती म्हणून आपल्यावरती हल्लाबोल करू नये, म्हणून आपल्याला ओळखपत्र अत्यंत गरजेचं आहे. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की परिक्रमेची माहिती योग्य सांगतायत, तर तुमच्या लेकराला, तुमच्या भावाला, तुमच्या या नर्मदा मैयाच्या सेवकाला तुम्ही त्या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ नवीन का पाठवा, जे नवीन परिक्रमावासी आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे, म्हणून व्हिडिओला शेअर करत चला. मी जशी माझी माहिती तुमच्यापर्यंत पाठवतो, म्हणजे याला शेअर करणं म्हणतात, तसा व्हिडिओ शेअर करा. आणि मा नर्मदा मैयाच्या चालू असलेल्या सेवेमध्ये तुमचाही थोडा सेवेचा हात असू द्या, म्हणून व्हिडिओ शेअर करताना थांबला नाही पाहिजे. या व्हिडिओची माहिती योग्य वाटली तर नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढचे जे येतील बेल आयकॉन दाबून ठेवा. नोटिफिकेशन पडलं की लगेच सगळ्याच्या आधी माहिती तुम्ही पाहू शकता. म्हणून व्हिडिओला लाईक, शेअर करा, बेल आयकॉन दाबून प्रेस करा, नोटिफिकेशन चालू करा आणि आलेले व्हिडिओची माहिती घेत चला. सर्वांना परिक्रमेमध्ये जाण्यासाठी मनापासून मनापर्यंत हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमची परिक्रमा ही त्या ठिकाणी पूर्ण शक्तीने मा नर्मदा मैयाच्या कृपेने पुरी होवो, कुठलीही अडचणी येऊ नये अशी मी मैयाच्या चरणी प्रार्थना करतो, गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या या व्हिडिओला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. मा नर्मदा मैया आपल्यावरती कृपा करो, हीच मैयाच्या चरणी प्रार्थना. सेवेला पूर्ण विराम.